महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटून उठला आहे। राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात कुणबी दाखले देण्यासाठी जारी केलेल्या शासन निर्णय म्हणजेच जी.आर. हा एकीकडे मराठा समाजात समाधान किंवा उत्साह निर्माण करणारा, आनंद निर्माण करणारा ठरला आहे। मात्र ओबीसी नेत्यांमध्ये याबाबत प्रचंड असंतोष पसरलेला आहे। मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखालील ओबीसी नेत्यांची आक्रमक भूमिका आणि भुजबळांची स्वतःच्या सरकारविरोधातच नाराजी हे या वादाचं केंद्रबिंदू ठरलेलं आहे। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर भुजबळांनी घेतलेली पत्रकार परिषद आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीतील निर्णय यांनी या वादाला एक नवे आयाम दिलेले आहेत, नवे पैलू दिलेले आहेत आणि या माध्यमातून ज्याने त्याने आपलं राजकारण साधण्याचा प्रयत्न केलाय। या पार्श्वभूमीवरती हे प्रकरण कसं पुढे जाईल आणि त्याचे राजकीय परिणाम आणि सामाजिक परिणाम राज्याला कशा पद्धतीने भोगावे लागतील याचंच विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहोत। नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस। मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे ते नेते आणि राज्य मंत्रिमंडळातील महत्त्वाचे सदस्य आहेत। मात्र मराठा आरक्षणाच्या जी.आर.मुळे ते स्वतःच्या सरकारवर नाराज झालेले आहेत। आजच्या मंत्रिमंडळ बैठकीला ते उपस्थित राहिले, मात्र हे सरकारसाठी दिलासादायक असलं तरी देखील त्यांची नाराजी ही कायम आहे। बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भुजबळांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं एक पत्र आणि त्यातील काही मुद्दे हे उघड केलेत। या पत्रात मराठा आरक्षण, हैदराबाद गॅझेटियरचा संदर्भ आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या यांचा यामध्ये त्यांनी उल्लेख केला। भुजबळांनी कॅबिनेटमध्ये कांदा हा मुद्दा उपस्थित केला आणि मुख्यमंत्री स्वतः याबाबत संबंधितांशी बोलणार असल्याचं त्यांनी सांगितले। त्याचबरोबर या आडून त्यांनी मराठा आरक्षण हेच आपलं टार्गेट असल्याचं त्यांनी दाखवून दिलं। भुजबळांचा मुख्य आरोप असा आहे की मराठा आरक्षणाचा जी.आर. हा दबावाखाली किंवा दाबाखाली काढण्यात आलेला आहे। सरकारनं ओबीसी समाजासाठी गठीत केलेल्या समितीवर कोणतीही चर्चा झालेली नाही आणि जी.आर. काढण्यापूर्वी हरकती, सूचना या घेण्यात आलेल्या नाहीत। ते म्हणालेत की जी.आर.मध्ये कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा उल्लेख हवा होता, पण मराठा समाज असा उल्लेख करून संभ्रम निर्माण केला गेला। याशिवाय SC-BC कायद्यानुसार मराठा समाजाला आधीच 10% आरक्षण दिलेलं असून ते शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपणासाठी आहे, सामाजिक मागासलेपणासाठी नाही, असंही त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळं भुजबळांनी एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जी मंत्रिमंडळ उपसमिती ही मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी स्थापित केली, त्यांना अधिकार दिले, आता त्याच समितीवरती भुजबळांनी आरोप केलेत। भुजबळांनी जी.आर. रद्द करण्याची मागणी देखील केली असून उद्या ओबीसी आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षांना निवेदन देणार असल्याचं सांगितलंय। तसंच ते म्हणाले की एक चूक झाली की दुसरी तिसरी चूक होऊ शकते। यातून बंजारा समाजाच्या ST प्रवर्गातील मागणीचा उल्लेख करून ते म्हणाले की हैदराबाद गॅझेट एका समाजाला लागू होत असेल तर इतर समाजांच्या मागण्या ह्या लॉजिकल आहेत। हे दाखवतंय की या जी.आर.मुळे इतर समाजांमध्ये देखील असंतोष पसरण्याची दाट शक्यता आहे। तसंच भुजबळांना सुतवाच करायचंय। विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर भुजबळांची ही जी काही भूमिका आहे सरकारसाठी अंतर्गत कलहाचं कारण ठरू शकते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातून येणारे मंत्री भुजबळ हे ओबीसी नेते म्हणून ओळखले जातात। त्यांची नाराजी म्हणजे ओबीसी मतदारांच्या असंतोषाचे एक प्रतिबिंब आहे असं म्हटलं जातं। मात्र आता ओबीसींच्या नेत्यातच फूट दिसते, कारण की यामध्ये पाहिलं तर मात्र ते शरद पवार, अजित पवार किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टीका करू नका असं देखील ते एकीकडे सांगतायत। हे वैयक्तिक टीकेपासून दूर राहून आपल्या मुद्द्यांवरती फोकस करत आहेत हेच दिसतंय। यातून पक्षांतर्गत एकता टिकवण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतो आहे, पण सरकारवर दबाव वाढवण्याची रणनीती देखील यातून स्पष्ट दिसत आहे। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी आजच्या आपल्या उपसमितीच्या बैठकीनंतर
माहिती देताना म्हटलंय की सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी ही वेगानं करण्याचे संकेत दिलेत किंवा त्यांनी सांगितले। राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मराठा समाजातील युवकांना कुणबी दाखले देण्याचे निर्देश देखील त्यांनी दिलेले आहेत। याशिवाय आंदोलनातील 5 लाख रुपयांच्या खालील नुकसानाचे गुन्हे 400 ते 450 असे हे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचा निर्णय देखील यामध्ये घेण्यात आलेला आहे। या महिन्याच्या अखेरपर्यंत हे सगळे गुन्हे मागे घेतले जातील आणि प्रत्येक सोमवारी जिल्हाधिकारी पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठका यामध्ये होणार आहेत, ज्याची माहिती मंगळवारी मंत्रिमंडळाला दिली जाईल। विखे पाटील म्हणाले की मराठा आरक्षण आंदोलनात जे मृत्यू झाले त्यांच्या नातेवाईकांना देखील नोकरी आणि मदत देण्याचा आदेश या माध्यमातून दिले गेलेले आहेत, मात्र अंमलबजावणीसाठी कालावधी लागेल म्हणून मनोज जरांगे पाटील यांना विनंती करतो की असं ते देखील म्हणालेत। यामध्ये काहीसा वेळ लागू शकतो, त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी इशारा न देता काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत, हेच विखे पाटील यांना सुतवाच करायचं आहे। भुजबळांच्या नाराजीवरती भाष्य करताना विखे पाटील म्हणालेत की मी स्वतः भुजबळांना भेटून गैरसमज दूर करेन। सरकारवर कोणताही दबाव नव्हता, विचारपूर्वक निर्णय घेतला गेला आहे। शासन निर्णय मागे घेण्याची गरज नाही। याशिवाय मुख्यमंत्री ओबीसी समाजासाठी ही समिती गठीत करत असल्याचं त्यांनी सांगितले आणि ती गठीत केली गेली आहे आणि त्याचे अध्यक्ष आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे। हेच विश्लेषण करत असताना देखील विखे पाटील असं म्हणालेत की हे भाजपचे नेते म्हणून सरकारच्या निर्णयाचं समर्थन करत आहेत। ते भुजबळांची भेट घेऊन नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहेत। हे अंतर्गत वाद विवाद कलह कमी करण्याचं एक महत्त्वाचं विखे पाटील यांचं पाऊल आहे। त्याचबरोबर पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या काही नेत्यांचा देखील अशाच पद्धतीनं विचार करत आहेत, मात्र जरांगे पाटलांनी भुजबळांना सरकारचा बाप नाही अशी उपरोधिक टीका केली आहे, ज्यामुळे मराठा आणि ओबीसी नेत्यांमधील तणाव वाढलेला आहे। भुजबळांनी काँग्रेसचे नेते आणि ओबीसीचे नेते असलेले विजय वडेट्टीवार यांच्यावर देखील टीका केली। ते म्हणाले की वडेट्टीवार मागच्या वर्षी एका मीटिंगला आले आणि नंतर दबाव आल्यावर येणे त्यांनी बंदच केलं। हे दाखवतंय की ओबीसी नेत्यांमध्ये देखील एकजूट नाहीये आणि पक्षीय राजकारण या मुद्द्यावरती प्रभाव टाकत आहे। भुजबळांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळात देखील ओबीसी उपसमितीच्या अनुभवाचा उल्लेख करून सध्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले आहे। म्हणजे स्थानिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या या निर्णयावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले। राजकीयदृष्ट्या हा वाद महाराष्ट्रातील जातीय समीकरण बदलू शकतो। मराठा समाजाच्या आंदोलनानं सरकारला GR काढावा लागला, पण त्यामुळे ओबीसी समाज नाराज झाला आहे असंच भुजबळ यांचं म्हणणं आहे। मात्र काही ओबीसी नेते आहेत की त्यांनी या GRला विरोध दर्शवलेला नाहीये। त्यात पाहिलं तर तायवाडे यांचं नाव घ्यावं लागेल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे 2024 नंतर 2029 पर्यंत राजकीय पक्षांसाठी आरक्षण जे काही आहे ते धोकादायक आहे। भाजप शिवसेना राष्ट्रवादीच्या महायुती सरकारसमोर दोन्ही समाजांचा समतोल साधण्याचं एक प्रकारे आव्हान आहे। जर GR कोर्टात गेला तर सुप्रीम कोर्टाच्या 50% आरक्षण मर्यादेचा मुद्दा पुन्हा चर्चेत येईल। मराठा आरक्षणाचा हा वाद केवळ आरक्षणापुरता मर्यादित नाहीये, तर तो जातीय अस्मिता, राजकीय रणनीती आणि सामाजिक न्यायाचा एक भाग आहे। भुजबळांची नाराजी ही ओबीसी समाजाच्या हक्कांचे एक प्रतिनिधित्व आहे, तर विखे पाटलांची भूमिका सरकारच्या निर्णयाचं एक संरक्षण करते आहे हेच दिसतंय। जरांगे पाटलांच्या आंदोलनानं मराठा समाजाला दिलासा मिळाला, पण इतर समाजांच्या मागण्या जसं की बंजारा समाज यांच्या समाजाच्या जे काय आहे ते वाढलेल्या आहेत। त्यांनी देखील आपला जो काय आहे तो समावेश हे वेगळ्या प्रवर्गात करावा असं त्यांचं म्हणणं आहे। सरकारनं पारदर्शकता आणि चर्चा वाढवून हे प्रकरण सोडवणं तेवढंच गरजेचं आहे, अन्यथा हे जातीय संघर्षात रूपांतरित होऊ शकतं। ते महाराष्ट्राच्या विकासाला बाधक ठरू शकतं। न्यायालयीन लढाई आणि राजकीय समन्वय यातून तोडगा निघू शकतो का हे देखील पाहावं लागणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री छगन भुजबळ, मंत्री राधाकृष्ण के पाटील आणि काँग्रेसचे नेते ओबीसी नेते विजय वडेट्टीवार हे आता कशा पद्धतीने भुजबळ यांना जे काही आहे ते सामोरे जातात किंवा त्या ज्या पद्धतीने आपला वाद आहे प्रतिवाद आहे तो कशा पद्धतीने करतात हे देखील पाहावं लागणार आहे। यामुळं
मात्र राज्यातील सामाजिक सलोखा हा कायम राहावा हीच एक सरकारकडं मागणी आहे आणि ती मागणी ही वारंवार राहील। यातून योग्य तो निर्णय निघावा आणि मराठा समाजाला 50% आतमध्ये म्हणजेच ओबीसी समाजाला जे आत्ता GRच्या माध्यमातून कुणबी दाखले देण्यात येणार आहे ते देण्यात यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक तसंच मराठा समाज यांच्याकडून वेळोवेळी सरकारकडे केली गेलेली आहे। कारण की मराठा कुणबी हा पहिल्यापासूनच कुणबी म्हणजेच आरक्षित आहे, त्यामुळे कुठल्याही समाजाने त्याला विरोध करावा असं यामध्ये कुठेच दिसत नाही। त्यामुळे न्यायालयीन पातळीवर जरी पाहिलं तरी पण जर गॅझेटियर हे सरकारी दस्तऐवज आहे तर त्या दस्तऐवजाला अनुसरून कुठेही याला चॅलेंज होऊ शकत नाही असं देखील काही जाणकारांचं म्हणणं आहे। त्यामुळे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तुर्तास धन्यवाद। नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत।